आपल्यासोबत आहेत भाजप नेते परिणय फुकेजी. परिणय भाऊ, कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे. 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहे. तुमच्या जाहीरनाम्यात होतं. निश्चितच जे फडणवीस साहेबांचं जे ते शब्द देतात ते निश्चितच पूर्ण करतात. आणि आमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम्ही म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. फडणवीस साहेब स्वतः या संदर्भात वक्तव्य केलं होतं. तर आता सद्यस्थितीला राज्य शासनाची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे ते तुर्तास ते करता आलं नाही, पण ते पुढे करणारच होते. आणि म्हणून आज म्हणजे काल मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भातली घोषणा केली. तर मला असं वाटतं मी त्याचं स्वागत करतो आणि एक चांगला निर्णय या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, मिनी विधानसभा म्हटलं जातं. हा निर्णय आणि निवडणुका दोघांना डोळ्यासमोर ठेवून तर हे झालं नाही ना, किंवा याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, हे तर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीतच कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार या संदर्भातली घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली होती. त्याच संदर्भात अनेक जे आमच्या मॅनिफेस्टो आहे त्यामध्ये सुद्धा हा विषय आम्ही नमूद केला होता. आणि हे आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा आणि याचा काही संबंध नाही आहे. हे करणारच होते. आणि बच्चूभाऊ कडूजींनी जो आंदोलन केलं त्यानंतर ती जी बैठक झाली त्याआधी निश्चित हा 2026मध्ये देणार हे जी घोषणा केली ह्याचं मी स्वागत करतो. विजय वडेट्टीवार जी नेते आहेत काँग्रेसचे ते म्हटले की तारीख पे तारीख दिलेली आहे. आता गरज होती शेतकऱ्यांना, आता करायला हवी होती. विजय भाऊंना माझं हेच म्हणणं आहे, 2.5 वर्ष ते सुद्धा मंत्री होते. त्यांनीसुद्धा कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. पण 2.5 वर्ष यांच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये 1 रुपयाची कर्जमाफी यांनी दिली नाही. आणि नुकसान भरपाई जे म्हणत होते की 50,000 रुपये हेक्टर देऊ, 1 रुपयाची नुकसान भरपाई यांनी दिली नाही. म्हणतात 2 लाख रुपयापर्यंत आम्ही कर्जमाफी केली उद्धव ठाकरे सरकार. किती लोकांना भेटली तुम्ही जर बघितलं तर किती लोकांना भेटली आणि किती रुपयाची कर्जमाफी याचा अभ्यास विजय वडेट्टीवारजींनी करावा. आर्थिक स्थिती आत्ता आहे, पैशाचं हे म्हणजे सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. सरकार कुठनं पैशाचं सोंग आणणार हे पैसे देण्यासाठी? बघा, असं आहे की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की राज्य शासनाकडे आता लाडकी बहीण योजना असणार किंवा आता नुकतंच झालेला अतिवृष्टीला जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जी मदत, जवळपास 32,000 कोटीची मदत राज्य सरकारने केली आहे. तर यावर्षी आर्थिक स्थिती कर्जमाफी करण्याची नाही आहे. पण मला असं वाटतं पुढच्या अर्थसंकल्पात, म्हणूनच मुख्यमंत्री साहेबांनी 2026चा तारीख सांगितली. पुढच्या अर्थसंकल्पात मला वाटतं मार्च-एप्रिलमध्ये जो अर्थसंकल्प येणार त्यात निश्चितच या संदर्भातली तरतूद माननीय मुख्यमंत्री साहेब आणि राज्य सरकार करतील. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.